नमस्कार प्रेक्षकांनो, जुळली गाठ गया मालिकेत एकदम झकासचा प्रोमो आलेला आहे। तो म्हणजे असा की आता सावी नीता आणि अवंतीला बोलते, जेव्हा सामदाम कामी येत नसेल ना तेव्हा दंड हाच एक उपाय असतो आणि त्याच्या हिशोबाने आपण आता सगळ्यांच्या समोर दामिनी मॅडमचं सत्य आणायचं म्हणजेच आणायचं। आणि असं म्हटल्यानंतर तिकडे ती विचारच करत असते, तर दामिनी ही आता फेस वॉश करायला जाते आणि त्या नळातून लाल पाणी म्हणजेच रक्त येत असतं आणि लिहिलेलं असतं ते म्हणजे दामिनी मुजुमदार, तू ज्याचा खून केलायस ना तो तुझा खून करायला लवकरच येतोय। आणि आता इतकंच नाही, या सगळ्यानंतर ती खूप घाबरून जाते। ती जेव्हा पळत पळत खाली येते ना तिला मधुसूदन सुद्धा दिसतो आणि तिथे खूप जास्त घाबरून जाते। तिला कळत नसतं की नेमकं काय करावं। आता हा जो भाग आहे ना, तुम्हाला जर पाहायचा असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही। तर आता सावी जी असते ना ती खूप बिचारी स्ट्रेस झालेली असते, तिला काय करावं ना काहीच कळत नसतं। तितके ती आता धैर्य जवळ जाते आणि धैर्यला बोलते, धैर्य काय करताय तुम्ही? धैर्य मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे। त्यावर आता धैर्य काहीच रिप्लाय करत नसतो। तितक्यात खूप हवाधून चालू झालेली असते, दरवाजे वाजत असतात, खिडके वाजत असतात आणि फ्लॉवर पॉट वेजेस सगळं तुटलेलं असतं। त्यावर ती विचार करत बोलते, धैर्य मला एक सांगा, तुम्ही असे का वाचलायत आणि तुमच्यासमोर मला खूप मोठं सत्य आणायचं आहे आणि ते म्हणजे असं की दामिनी मॅडम या सगळ्याला जबाबदार आहे। म्हणजे तुमची सावी आता बरी झाली आहे आणि ही आताची गोष्ट नाही आहे, ही तेव्हाच म्हणजे जेव्हा तुमचा अपघात झाला ना तेव्हाचीच गोष्ट आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मी या सगळ्यामध्ये तुम्हाला सांगण्यासाठी येत होते, पण मला हे रूप घ्यावंच लागलं कारण मला दामिनी मॅडमचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं होतं आणि ते मी इतक्या इझिली नव्हती आणू शकत। पण मला बरं मात्र काही दिवसांपूर्वीच वाटायला लागलं आणि तेव्हापासून मी त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करू लागले होते आणि महत्त्वाचं म्हणजे मला हे सगळं करण्यासाठी भाग पडावंच लागलं। ती बिचारी सगळं मनातलं सांगून मोकळ झालेली असते। इकडे आता धैर्य जो असतो ना तो विचारच करत असतो की नेमकं काय खरं आणि काय खोटं। त्यावर आता सावी जी असते ना ती बिचारी एकदम टेन्शनमध्ये झालेली असते कारण धैर्य काहीच बोलत नसतो। तितके ती आता धैर्य जवळ जाते आणि बोलते, धैर्य। तितक्यातच आता धैर्य जो असतो ना तो उठून उभा होतो। आता त्याच्या हातामध्ये दारू संपलेली बाटली असते आणि या सगळ्यामध्ये तो एकदम तिच्याकडे बघत असतो आणि बोलतो, सावी तू आलीस? आणि असं म्हणून तिथे आता तो एकदम नशेमध्ये हात वगैरे लावतो आणि हात म्हणजे तोंडाला हात लावतो आणि बोलतो, सावी बरी झाली आहेस का गं? आणि तो नशेत तिला बोलत असतो। त्यावर ती बोलते, तरी तुम्हाला काय होतंय? तुम्ही डोळे का बंद करतायत? तिला विचारलेलं तरी काय माहिती ना। ती या सगळ्यामध्ये त्याला उठवण्याचा प्रयत्न करते पण धैर्य आता कंट्रोलच्या बाहेर गेलेला असतो आणि तिथे मात्र आता तो डोलायलाच लागतो। तितके ते त्याला हळूहळू वर घेऊन जाण्याचा विचार करते आणि पटकन त्याला झोपून द्यावं असंच मात्र तिला वाटत असतं। आणि आता तितक्यात ती बोलते, देवा हे सगळं काय चाललंय रे? मी तुझ्यासाठी हे सगळं करते। मला मान्य आहे मी आतापर्यंत यांच्यापासून सगळं सत्य लपवलंय, पण आता मला जेव्हा सांगायची बारी आली ना तेव्हा तू मला सांगू तरी का देत नाहीयेस आणि असं का म्हणून वागतोयस? आणि असं म्हणून बिचारा तो त्या देवाजवळ बोलत असतो, म्हणजे ती बिचारी बोलत असते आणि ती वारंवार देवाला बोलते, देवा मला सांगू देत ना सगळं त्यांना आणि त्यांनी ऐकू देत ना, सगळं मधात काय येतंय बरं? आणि तिथे ती बिचारी मनात बडबड करत असते। एकीकडे तिने धैर्यला वर आणलेलं असतं आणि ती बोलते, धैर्य तुम्ही आता आराम करा बघू, आणि असं म्हणून त्याला झोपवते। इकडे ती त्याच्या बाजूला जाऊन झोपते, पण म्हणजे या सगळ्यामध्ये खाली बसून त्याच्याजवळ विचारच करत असते की नेमकं काय करावं। ती धैर्यला बोलते, धैर्य मला मान्य आहे की मी तुमच्याशी खरंच खूप 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 खोटं बोलले। मी तुम्हाला वचन दिलं होतं की काहीच कधी लपवणार नाही, पण आता माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं। धैर्य मला खरंच माफ करा, मी तुमची खूप मोठी गुन्हेगार आहे, पण आता काय करू? दामिनी मॅडमचं सत्य तुमच्यासमोर आणणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं। बिचारी ती त्याच गोष्टींचा विचार करत करत आता झोपी जाते। इकडे आता सकाळ झालेली असते। धैर्य हा उठतो, त्याचं डोकं खूप जड वाटत असतं। त्यावर आता सावी ही बाजूला दिसत नाही, ते पण तो घाबरून जातो आणि बोलतो, अरे बापरे सावी कुठे गेली? आता असं म्हटल्यानंतर तितक्यात तो विचार करत करत म्हणजे उठणार असतो, तितक्यात त्याला दिसतं की सावी तर बेडजवळ आपल्याजवळ झोपून आहे आणि ती खाली बसून असं कसं काय होऊ शकतं आणि ती नेमकी अशी का झोपली आहे? त्यावरच तो विचार करतो, काल रात्री असं घडलं तरी काय? तितक्यात त्याचं डोकं जड असतं आणि तितक्यात त्याला आठवतं की मी दारू पिली आणि तितक्यात त्याला आठवतं की आपण बसून होतो आणि आपल्याला भास्करांनी विलास बोलून गेल्यापासून की आपलं टेन्शन कमी होतं त्याच्यापासून त्याने हाच विचार केला की आपण ही दारू घ्यायचीच आणि शेवटी आपण तेच काम केलं। आजपर्यंत ज्या व्यक्तीने कधीच दारूला हात लावला नाही त्या व्यक्तीने दारू पिली का? म्हणून तर फक्त साधं टेन्शन होतं, मी हरलोय म्हणून। तितक्यात त्याला आठवतं की आपण सावीसमोर मी हरलोय असंच कंटिन्यू म्हणत होतो। या सगळ्यामध्ये तो विचारच करत असतो की नेमकं काय करावं, सावीला कसं बरं कळेल हे सगळं आणि आता ती बरी झाली असेल का? तिला बरी होण्यासाठी मी विचार का नाही करतोय? त्याच्या व्यतिरिक्त सगळे रस्ते निभावतोय, पण तिला या सगळ्यामध्ये विचार का देत नाहीये? तिच्यासोबत वेळ का घालवत नाहीये? आणि असं म्हणून तो त्याच गोष्टींमध्ये गुंतत चाललेला असतो।
या सगळ्यात तो आता तिला बिचारीला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण तितक्यात त्याला जाणवतं की ती झोपी गेली आहे. आणि असं म्हणून या सगळ्यामध्ये तो तिला उचलून उठवून तिच्या जागेवर झोपू घालतो आणि तिथं तिला पांघरून वगैरे टाकतो आणि या सगळ्यामध्ये तिथून उठणार तितक्यातच सावीने त्याचा हात धरलेला असतो. आणि या सगळ्यामध्ये सावी जी असते ना ती मात्र आता विचारच करते की नेमकं काय करावं, कारण धैर्यला हे सगळं सांगणं सुद्धा महत्त्वाचं असतं. पण आता तिलाही कळत नसतं की नेमकं काय करावं आणि काय नाही. ती बिचारी आता स्ट्रेसमध्ये चाललेली असते आणि या सगळ्यामध्ये तिला आता काय बोलावं ना काहीच कळत नसतं. आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटला कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन लेटेस्ट एपिसोड बघण्यासाठी. शुभरात्री.